अध्यक्ष केलं होतं, मग त्यांना बोलू देण्याचा निर्णय कोणी केला होता हे कळलं का? ते स्वतःच निर्णय घेणार आहेत. मध्येच उठले स्वतः. मी मोबाईलवर मला अजितदादांचा फोन आला त्या पारनेरच्या विधानसभे संदर्भात त्यांना काही बोलायचं असेल, मला अर्जंटली फोन आला. मी मोबाईलवर पाहत मेसेज म्हणजे फोन घ्यायला पहिले खाली गेलो आणि मग मी मेसेज करताना ते उठले. आता उठल्यानंतर 75 वर्षाचा ज्येष्ठ माणूस एकदा उठला माईकवर आणि त्यांना खालून पण सगळे म्हणत होते बसा बसा, पण ते बऱ्याच वर्षांनंतर कदाचित एवढं मोठं गर्दी त्यांनी पाहिली आणि ते स्थानिक आहेत, त्या गावातले व्यक्ती आहेत, नांदरपती राहणार आहेत. म्हणून आपण इतर सभेमध्ये कुठं होते ते नव्हते, ते आमचे फार प्रमुख वक्ते असते तर माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असते, ते कुठंच नव्हते. ते नेमकी त्या गावात कार्यक्रम असल्यामुळे आता शेवटी थोडा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि ते आपोआपच सुटले. स्टेजवर बसणाऱ्या माणसाची जर जबाबदारी असेल वक्त्याची, तर मग जे शिवसेना उबाटा गटाच्या स्टेजवर एक आमच्या महिला भगिनी बोलतात त्यांची जबाबदारी उद्धव साहेब घेणार का? यू सी द वे दे स्पीक. आमच्या मतदारसंघामध्ये येऊन आम्ही कुत्र आहोत, आम्ही पिसाळलेले आहोत, मी 3 वर्ष सहन केले. भाषेत बोललेले आहेत आणि व्हिडिओ दाखवला मी आंबोऱ्याच्या सभेला, लाईव्ह टेलिकास्ट केलं मी. आम्ही कधी साहेब आम्ही अंगावर नाही गेलो कोणाच्या. तुम्हाला फक्त कुठंतरी याचा पॉलिटिकल मायलेज घ्यायचा प्रयत्न करत होता तुम्ही, बिकॉज यू हॅव लॉस्ट. तुम्ही इलेक्शन हरला होता, फक्त तुम्हाला एक संधी मिळाली ह्या घटनेची आणि त्याचा तुम्ही इतका मोठा डोंगर उभा केला आहे. म्हणजे मी अतिशय सांगत नाही, तुम्ही खरं शिकवेचा इव्हेंट्स पहा, व्हिडिओ कॅसेट्स पहा, आमच्या मतदारसंघात काय भाषण केले ते पहा. आम्ही कधी माझा याच्याबद्दलचा प्रश्न असा आहे की असं जेव्हा घडतं, आता तुम्ही इतके म्हणजे मातब्बर नेते आहात दोन्ही कुटुंब, तर असं जेव्हा